जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी सेपरेट लढलेली आहे आणि राष्ट्रवादीची संख्याबळही जास्त आहे. परंतु आता सत्तेचं जर अनुषंगाने बघाल तर एकनाथ शिंदे, भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत, काय सांगाल? राष्ट्रवादी, अजित पवार गट किंवा शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टी हे आम्ही संपूर्ण केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एकत्र सत्तेमध्ये आहोत आणि तालुका स्तरावर या चिपळूण स्तरावर या ठिकाणी आम्ही ही जी लढत होती ती आमची मैत्रीपूर्ण लढत होती. शेवटी आम्ही एका विचारधारेने चालणारी मित्र मंडळी आहेत आणि स्थानिक स्वराज्याच्या थ्री टायर सिस्टीममध्ये किंवा केंद्र सरकार राज्य शासनामध्ये आपल्या जर तालुक्याचा विकास करायचा असेल आणि मी एका विचारधारेने चाललो तर त्यामुळे आपण सगळे एकत्र असणं गरजेचं आहे आणि त्या विषयाने पुन्हा एकदा आम्ही जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो. नगरपालिकेला तुम्ही जरा वेगळं केलं होतं, पण आता पंचायत समितीला एकत्र आलात म्हणजे कुठेतरी नाही, ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या त्या स्तरावरच्या स्थित्यंतर आणि तिथल्या वस्तुस्थित्या धरून चालल्या जातात. नगरपालिका हा विषय वेगळा होता. पंचायत समिती, जिल्हा परिषदला चिपळूण विधानसभेमध्ये संमिश्रणमध्ये आम्ही एकत्र लढलो, महाविकास आघाडी महायुती म्हणून. फक्त चिपळूणमध्ये आम्ही वेगवेगळे लढलो, परंतु पुन्हा एकदा आम्ही एकाच विचारधारेने काम करतो, त्यामुळे पुन्हा आम्ही एकत्र आहोत. सगळे वेगळे लढलात पण सत्ता एकत्र स्थापन केली, हे महत्वाचं समजा. नाही, सत्ता ही योग. शेवटी आपण ज्या मतदारांनंतर निवडून आलो, ज्या जनतेसाठी निवडून आलो, तर आपण विकास कामं करायची असतील, आपल्याला जर लोक इथं जे निर्णय घ्यायचे असतील तर सत्तेत असणं गरजेचं आहे आम्ही, आणि त्याकरता आम्ही सर्वजण एकत्र आहोत. जय हिंद.